IAS IPS यांची अधिकृत संख्या किती आहे? तर 5,594 IAS अधिकाऱ्यांची संख्या आहे आणि IPS अधिकाऱ्यांची संख्या आहे 4,594. एवढे भारतामध्ये अधिकारी असताना चर्चा मात्र एकाच अधिकाऱ्याची, एकाच IAS ऑफिसरची होते. ज्या नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्था बदलली, नाशिकमध्ये भ्रष्टाचाराला आव्हान दिलं, पुणे महापालिकेत नियमांची कडक अंमलबजावणी केली, तोच अधिकारी आता अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आले आहेत. आणि अवघ्या 3 दिवसात 53 धाडी, 33 आरोपी जेलमध्ये आणि 27 आस्थापने यांच्यावरती सेल लागलेले आहे. एकूण 10,000च्या जवळपास अधिकारी आहेत. त्यापैकी 500 ते 1000 अधिकारी जर याच कार्यपद्धतीने काम करत असतील तर नक्कीच भारताची किती सुधारणा होईल बरं. पण तसं होताना दिसत नाही. का बरं ते करू शकत नाहीत? त्यांच्यावरती कोणाचा दबाव असतो? त्यांच्या हातांना, त्यांच्या अधिकारांना कोणाचं बंधन असतं? हे उभा राहणारा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण कमेंट्स करून सांगायचं आहे. सुरू करूया आजचा विषय. अवघ्या 3 दिवसात 53 धाडी, 33 आरोपी जेलमध्ये, 27 आस्थापने सील केलेले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केलाय. मित्रांनो, हे फक्त आकडे नाहीत, ही आहे महाराष्ट्राच्या आरोग्यावरील युद्धाची सुरुवात. तुकाराम मुंढे आले आणि यंत्रणा हलली. 25 मे रोजी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FD आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पण पदभार घेतल्यावर फाईल पाहत बसले नाही, तर बैठका घेणं आणि काही महिन्यांनी कारवाई करणं हा त्यांचा स्वभाव नाहीये. मुंढे यांची एकच ओळख आहे, जिथे मुंढे जातात तिथे व्यवस्था झोपत नाही, ती धावत सुटते. पदभार घेताच त्यांनी संपूर्ण राज्यातील अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत नाही. आणि मग सुरू झाली राज्यव्यापी धडक मोहीम. फक्त 3 दिवसात काय घडलंय बरं? तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभर धाडी टाकल्या. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर सर्वत्र एकाच वेळी कारवाया सुरू झाल्या. कारवाईचे आकडे ऐका. 53 धाडी, 34 ठिकाणी प्रतिबंधित गुटखा सापडला, 25 FIR त्या ठिकाणी दर्ज करण्यात आले, 33 आरोपी अटक करण्यात आले, 5 वाहने जप्त करण्यात आली आणि 27 आस्थापने सील करण्यात आले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास 1 कोटीपेक्षाही जास्त रुपयांचा गुटखा, बेकायदेशीर माल जप्त करण्यात आलेला आहे. मित्रांनो, गुटख्याच्या पुढील नफा शोधणाऱ्यांना आता कायद्याचा फटका बसू लागला आहे. मित्रांनो, मुंबईत सर्वात मोठा दणका बसलाय. या मोहिमेत मुंबईत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 19 आस्थापनांवरती धाडी टाकल्या. आणि आश्चर्य म्हणजे काय माहिती का? 19 पैकी 19 आस्थापनांना सील करत आणि त्या 19 आरोपींना सुद्धा अटक सुद्धा करण्यात आलेलं आहे. हे दाखवते समस्या किती गंभीर आहे. आपल्या मुलांच्या हातात जाणारा गुटखा, युवकांच्या आरोग्याचा नाश करणारा पान मसाला, यावर FDA आता थेट प्रहार करत आहे. मित्रहो, कायद्याला फसवणारे व्यापारी किती हुशार असले तरी जनतेच्या आरोग्यापेक्षा ते मोठे नाहीये. गुटखा नाही तर अन्न भेसळवरही मोठा प्रहार करण्यात आलाय. कारवाई फक्त गुटख्यावरच थांबलेली नाहीये. तपासणी झाली, त्यामध्ये दूध, पनीर, तूप, खवा, मसाले, आईस्क्रीम, बेसन, खाद्यतेल, बेकरीचे पदार्थ आणि पिण्याचं पाणी, या सर्व पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. FDAने तब्बल 28,78,00,000चा संशयास्पद साठा जप्त केला. कल्पना करा, आपण रोज खातो ते अन्न जर भेसळयुक्त असेल तर त्याची किंमत आपण पैशात नाही तर आरोग्यात मोजतो. मित्रहो, भेसळखोर तुमच्या खिशावर नाही, थेट तुमच्या शरीरावरती दरोडा टाकतात. बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीलाही त्यांनी दणका दिलेला आहे. मुंडे यांच्या कार्यकाळात FDAने मिसब्रँडेड औषधांवरही कारवाई सुरू केली. भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर औषध साठ्याची तपासणी करण्यात आली. तिथे 73 लाखांपेक्षाही जास्त किमतीचा मिसब्रँडेड औषध साठा जप्त झाल्याची माहिती समोर आली. यातून एक संदेश स्पष्ट झाला आहे, FDAची कारवाई आता लहान मोठा असा भेद करत नाही. कायद्यापुढे मित्र कायद्यापुढे मोठा ब्रँड नसतो, पुरावा मोठा असतो. पुढे कारवाई झाली भिवंडीमध्ये. तिथे मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही विषारी दारूमुळे जवळपास 23 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि घटनेनंतर FDAने तपास वेगानं सुरू केला आणि भिवंडीतील एका कंपनीवर सुद्धा धाड टाकण्यात आली. तिथं 5,929 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आले. मिथेनॉल म्हणजे काय बरं?
हे औद्योगिक रसायन आहे. चुकून किंवा जाणून बुजून दारूमध्ये मिसळल्यास त्यातनं आंधळेपणा, मेंदूचं नुकसान आणि मृत्यू होऊ शकतो. मित्रहो, नफ्यासाठी जेव्हा विष विकले जाते तेव्हा प्रशासनाला तलवार बनवावंच लागतं, तेव्हा कारवाई करावीच लागते. मित्रहो, आता सेलिब्रिटी हे वाचू शकणार नाही स्वतःला. मुंडे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. फसव्या जाहिरातींवरती कारवाई करणार, ती पण कठोर. जर एखादा सेलिब्रिटी खोटे दावे करणाऱ्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. कारण ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत दंड, भरपाई आणि काही प्रकरणांमध्ये तर फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते. मित्रहो, कोणालाही सोडणार नाही. तो सेलिब्रिटी असो, एखादा व्यापारी असो, एखादा ट्रान्सपोर्ट करणारा असो, सर्वांवरती कारवाई त्या ठिकाणी होणारच आहे. मित्रहो, लोकांचा विश्वास विकणाऱ्यांनी आता जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांची ही मोहीम फक्त धाडींची आकडेवारी नाहीये, ही सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची लढाई आहे. आज महाराष्ट्रात लाखो लोक एकच प्रश्न विचारत आहेत. जर एका अधिकाऱ्यांनी 3 दिवसात एवढा बदल घडवून आणला तर संपूर्ण यंत्रणा, जसं मी सांगितलं संख्या, त्यातले 1500 जणांनी जर प्रामाणिकपणे जर काम केलं तर किती बदल होऊ शकतो. आपल्याला वाटतं का की तुकाराम मुंडे यांची मोहीम राज्यभर आणखी कठोरपणे राबवली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सत्य, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.